श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक रोड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बुलंद तोफ. ज्येष्ठ नेते नाशिक रोड व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांचा वाढदिवस थाटामाटात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधत देवळाली गाव परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या नेत्ररोग तपासणी शिबिरात परिसरातील तब्बल 200 नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली. तसेच सायंकाळी 5 वाजता दुर्गा माता मंदिर नाशिक रोड येथे गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप देखील करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे, देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोजताई आहेर उपस्थित होते. डॉक्टर साहेब दरवर्षी एक त्यांचं वैशिष्ट्य ते फेटा बांधतात. म्हणजे एखाद्याला टोपी घालण्यापेक्षा बांधून ठेवलेलं अधिक चांगलं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यांनी अनेक लोक अशा पद्धतीने बांधलेले आहे आणि जेव्हापासून ते या मतदारसंघात उभे राहिले तेव्हापासून आम्ही एकमेकाशी बांधले गेलेलो आहे. तर या ठिकाणी आज असे कार्यक्रम कुठलेही ठेवलेले नव्हते, परंतु राष्ट्रवादीच्या प्रेमामुळे आणि घरी जे भेटणारे लोक येतात त्या लोकांना हे सगळ्यांचं प्रेम वर्षानुवर्ष गेल्या 40 वर्षापासून आपण या ठिकाणी काम करतोय. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कुठंतरी समाजकारण करायचं असतं तर ते राजकारणाची जोड असावी म्हणून पहिले डॉक्टर मला सर्वसामान्य आमचे जे विद्यार्थी आहे, माझी घरची परिस्थिती आज बी सर्वसामान्य आहे. मी 33 वर्ष LICत नोकरी केली, परंतु मित्र परिवार जोडलेला होता आणि सामाजिक काम करायचं असतं. आता तुमच्यापर्यंत यायचं तरी म्हणजे एखाद्या प्रतिनिधीकडे जायचं किंवा शासनाकडे जायचं, अधिकाऱ्याकडे जायचं तर कुठंतरी राजकीय आश्रय असायला लागतो काम करायचे असेल तर. आपल्या व्यापारी बँकेचे माजी चेअरमन आणि या सर्व परिसरातील नेते निवृत्ती अरिंगळे यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते मोठा जनसमुदाय उपस्थित आहे. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. एक अत्यंत समाजाच्या विषयी तळमळ असणारे असे नेते आहेत. अनेक प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करतात. बँकेच्या माध्यमातून त्यांनी मोठी सेवा या ठिकाणी केली आहे आणि विशेषतः मी पाहिलं इथल्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न होते त्यावेळेस त्यांनी खूप मोठा पाठपुरावा या ठिकाणी केला. त्यामुळे असं अत्यंत सामान्य परिस्थितीतून येऊन केवळ लोकांच्याशी असलेल्या प्रेमाच्या संबंधामुळे आणि सामाजिक बांधिलकी मानल्यामुळे लोकांनी आज त्यांना या ठिकाणी सदैव साथ दिलेली आणि इतक्या आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा सर्वांच्या बरोबरीने अतिशय चांगला झालेला आहे. अर्थात सर्वांना या शुभेच्छा देत असताना त्यांच्या भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांचा राजकीय उत्कर्ष आणि सामाजिक उत्कर्ष सातत्याने होत राहो अशी हार्दिक शुभेच्छा मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, या नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व, आमचे नेते, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय निवृत्तीराव अरिंगळे यांचा आज 23 जानेवारीच्या दिवशी वाढदिवस आहे. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील अशा थोर नेत्यांबरोबर आज निवृत्ती अरिंगळे यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. सहकार क्षेत्रामध्ये नाशिक कारखान्यामध्ये संचालक पद भूषवलं आहे. नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेमध्ये अनेक वर्षापासून चेअरमन आहेत, संचालक आहेत. 1990 पासून ते व्यापारी बँकेत संचालक म्हणून काम करत आहेत. शेतकरी असेल, कामगार असेल, नागरिकांची सेवा बँकेच्या माध्यमातून ते करत आहेत. त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे माजी सभापती म्हणून महानगरपालिकेमध्ये अनेक वेळा नगरसेवक पद भूषवलेले आमचे निवृत्तीराव अरिंगळे आज त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक शहराच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक रोड विभागाच्या वतीनं भरगच्च असं कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या संपर्क कार्यालयात देवळाली गाव येथे SMBT संस्थेच्या मार्फत, दवाखान्याच्या मार्फत या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी, त्याचबरोबर मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया असा या गरिबांच्यासाठी, नागरिकांच्यासाठी आम्ही उपक्रम राबविला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सतत निवृत्तीरावांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. त्याचबरोबर सदर कार्यक्रमात शांताराम कदम, अर्जुन टिळे, सूर्यकांत लवटे, सुकेनकर सर, सुरेश शेटे, बबनराव कांगणे, भास्कर गोडसे, विक्रम कोठुळे आदींसह माजी स्थायी समिती अध्यक्ष सुनील महाले, MNP सरचिटणीस, चिकित्सक शिक्षण संस्था नाशिक रोड, माजी विकास अधिकारी LIC नाशिक रोड व्यवस्थापन मंडळ नाशिक रोड, देवळाली व्यापारी सहकारी बँक लिमिटेड नाशिक रोड, नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस व नाशिक रोड विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालय व देवळाली गाव, संभाजी रोड, नाशिक रोड आदी संस्थांमधील पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे,